पोलीस पाटील प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचा हा आपला पुढील भाग चालू आहे मित्रांनो। ऑलरेडी आपण 4 ते 5 भाग बघितले आहेत। त्यामध्ये जे पण प्रश्न विचारले गेले होते त्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर त्यानंतर आपले काही प्रश्न बाकी होते सोडवायचे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत। आणि यामध्ये बहुतेक आपण सर्व गणित बुद्धिमत्ता या विषयावरती कोणते प्रश्न आले होते ते सोडून घेणार आहोत। तर बघा यातील आपला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, 965 ला खालीलपैकी कोणत्या संख्येने निषेध भाग जातो। तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय। तर 965 ला प्रत्येक संख्येने व्यवस्थित भाग देऊन बघायचा आणि कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो ते आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार। जर 965 ला आपण 2 नी भाग दिला तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार सांगा बरं। 965 ला आपण 2 नी भाग दिला तर 482.5 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार। तर इथं पॉइंट मध्ये उत्तर आलं तर हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे का आपलं? नाही। चला पुढील संख्येने आपण भाग देऊन बघूया। 965 भागिले आपण 8 करूया। तर भागिले जर आता 8 केलं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 120.625 अशा प्रकारचं आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार। म्हणजे भागाकार केल्यानंतर भागाकार तुम्ही व्यवस्थित करून बघा, ठीक आहे। तर अशा प्रकारचं आता अशाच प्रकारचं जर 4 ने भाग दिला तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार 241.25 म्हणजे इथे सुद्धा पॉइंट आलेलं आहे मित्रांनो। तर यावरतून आपल्याला काय समजतंय, आता शेवटची संख्येने आपण भाग देऊन बघूया 5 नी। तर जर आपण 965 ला 5 नी भाग दिला तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं 193, ठीक आहे। 193 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं। म्हणजेच इथे तुम्हाला पूर्ण भाग गेलेला बघण्यासाठी भेटून जाईल। आपल्याला कोणत्याही प्रकारचं पॉइंट मध्ये इथं उत्तर बघण्यासाठी भेटत नाहीये, पूर्ण भाग इथं गेलेला आहे म्हणजेच निषेध भाग गेलेला आहे मित्रांनो। त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। अशा प्रकारचं तुम्हाला हे उदाहरणं सोडवायची असतात। चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे। पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे 8 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या पुढे डॅश डॅश अशा प्रकारचं हे उत्तर आहे। आपल्याला काही पर्याय दिलेले आहे 2 व 6 ने विभाज्य असतात, 2 व 4 ने विभाज्य असतात, 5 व 10 ने विभाज्य असतात, 2 4 6 आणि 2 4 6 ने विभाज्य असतात। अशा प्रकारचे पर्याय तुम्हाला दिलेले आहे। आता यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे 8 ने विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणजेच 8 या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जातो त्या संख्येना अजून कोणकोणत्या संख्येने भाग जातो। समजा 16 ही संख्या आहे तर 16 या संख्येला 8 संख्येने पूर्ण भाग जातो, बरोबर की नाही। 16 संख्या घेतलं त्यासोबत 8 1 8 आणि 16 अतिरिक्त 24 संख्या घेतलं तर 8 या संख्येने या संख्येना पूर्ण भाग जातो। तर 8 या संख्येने ज्या पण संख्येना पूर्ण भाग जातो त्या संख्येना अजून कोणकोणत्या संख्येने भाग जातो। जसे की इथं 2 आणि 6 दिले। आता 2 नी जर म्हटलं तर 16 ला पण जाईल 24 ला पण जाईल, परंतु 6 ने जाईल का 6 6 6 2 12 6 3 18 6 24। इथं आपल्याला 24 ला गेलेला बघण्यासाठी भेटेल, परंतु 16 ला जातो का? नाही जात। म्हणजेच 8 नी ज्या संख्येना भाग जातो तर त्या संख्येला 2 नी तर भाग जातो, परंतु 6 ने जातो का? नाही जात। त्यामुळे आपल्याला हे होणार नाही, 2 व 6 ने विभाज्य असतात हे आपल्याला होणार नाहीये, म्हणजेच पर्याय 1 नसणार आहे। त्याच प्रकारे आपण पुढील करून बघूया। इथं बघा आपल्याला जर विचार केला 2 4 दिलेले आहे। आता 8 नी जर विचार केला तर 8 नी ज्या संख्येना भाग जातो त्यांनी 2 नी पण जाईल आणि 4 नी पण जाईल, कारण 4 दुने 8 होतं, 4 दुने 8 होतं। म्हणजेच यावरतून आपल्याला काय समजत आहे 8 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 2 व 4 ने विभाज्य असतात, ठीक आहे। हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। समजलं तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कसं आलं? यामध्ये 5 पण नसणार आहे आणि 10 पण नसणार आहे, हे चुकीचं असणार आहे। 2 4 6 इथं 6 ना जात नाही त्यामुळे हे नसणार आहे। त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघा आता आपल्याला कसा दिलेला आहे। एक समीकरण दिलेलं आहे, हे समीकरण तुम्हाला सोडवायचं आहे आणि पुढे कोणतं उत्तर येतं ते तुम्हाला सांगायचं आहे। समीकरण नक्कीच मोठं आहे, ते व्यवस्थित तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। कोणतंही समीकरण असलं तर ते कसं सोडवायचं ते तुम्हाला सांगतो। पहिल्यांदा आपल्याला भागाकारची क्रिया करायची। भागाकार असेल तर भागाकार करायचा, भागाकार नसेल तर गुणाकार करायचा, गुणाकार नसेल तर वजाबाकी करायची आणि त्यानंतर वजाबाकी नसेल तर आपल्याला बेरीज करायची। या प्रकारे हे आपल्याला सोडवायचं असतं। आता यामध्ये जर म्हटलं तर हे समीकरण आपण पटक्यात इथं थोडक्यात नोट करून घेऊया। बघा इथं काय दिलेलं आहे 10 दिले 10 गुणिले 60, त्यानंतर दिलेत 8 गुणिले 50, त्यानंतर अधिक 34 आणि गुणिले 7 अशा प्रकारचं हे समीकरण आहे। तर आता हे कसं सोडवायचं थोडक्यात मी या साईडला नोट करून घेतो। तर बघा अशा प्रकारची आता मांडणी तर व्यवस्थित आपण करून घेतली, परंतु तुम्हाला मी काय सांगितलंय जर भागाकारची क्रिया असेल तर भागाकारची क्रिया सर्वात पहिल्यांदा करून घ्यायची, ठीक आहे। भागाकार नसेल तर काय करायचं गुणाकार करायचा, गुणाकार नसेल तर आपल्याला वजाबाकी करायची आणि त्यानंतर बेरीज करायची। आता यावरतून आपल्याला हे जे उदाहरण आहे ते व्यवस्थित सोडून घ्यायचं। बघा इथं आपल्याला गुणाकार दिलेला आहे, भागाकार कुठे दिसतोय का? भागाकार नाही, त्यामुळे भागाकारची क्रिया करण्याची गरज नाही। 10 गुणिले 60 किती होतात? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार 600। 10 गुणिले 60 होतात 600 प्लस
आता पुढे आपण हे सोडूया, आपल्याला 50 गुणिले 8 दिले तर किती होणार, आपल्याला इथं सोडवता येईल 5 8 40, 0 आहे तसा अशा प्रकारचं 400 आपलं उत्तर येणार। पुढे जर विचार केला 34 गुणिले 7 तर उत्तर येतं 238। ठीक आहे, आपले पाठेपाठ असणं गरजेचं आहे, नाहीतर आपण हे सोडू शकता। तर अशा प्रकारचं आलं। आता फक्त 600 प्लस 400 प्लस म्हणजे बेरीज करायची आपल्याला या सर्व 3 संख्यांची, आणि या सर्व 3 संख्यांची बेरीज केल्यानंतर प्रश्नाचं उत्तर येतं 1238। म्हणजेच आपल्याला पर्यायामध्ये कुठे दिसत आहे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नामध्ये आपल्याला दिसत आहे, या पर्यायामध्ये 1238 दिसत आहे। जर यांची बेरीज केली तर उत्तर किती येतं 1238। एवढं सोपं असतं आपल्याला हे सोडवणं। ठीक आहे, समजून आलं कसं सोडवायचं। चला पुढील प्रश्न बघूया। अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जाणार। पुढील एक इथं जीकेचा प्रश्न मध्येच आलेला आहे, त्याविषयी चर्चा करूया। तर बघा यामध्ये आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी पर्यावरण पूरक ऊर्जा स्रोत कोणता। तर या प्रश्नाचं 2 उत्तर असणार आहे, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा। ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा। आता पवन ऊर्जा तर इथं कुठे दिसत नाहीये, फक्त नैसर्गिक वायू म्हटलेले, तर इथं नैसर्गिक जर म्हटलं इथं पवन ऊर्जा, आणि तर वारा जर आपला उल्लेख असता इथं तर आपल्याला ते सांगता आलं असतं। ठीक आहे, वारा किंवा पवन ऊर्जा, तर त्याचं आपण इथं योग्य उत्तर घेतलं असतं, परंतु इथं आपल्याला फक्त सौर ऊर्जा दिसत आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, डायरेक्टली वजाबाकी करायची आणि आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचं आहे। तर बघा याची वजाबाकी डायरेक्टली आपण करूया। हे अशा प्रकारचं आपण नोट करून घेतलं, अशा प्रकारचं हे घेतलं, आणि त्याच्या खाली आपल्याला तंतोतंत खाली घ्यायचे आणि त्यांची फक्त वजाबाकी इथं करायची। तर चला वजाबाकी करा, 2तून 1 गेले 1, जर विचार केला तर इथं 7 दिलेलं आहे, 7तून आता 0 इथं जाती नाही, तर आपल्याला कसं करायचं सांगा बरं हे। तर आता आपण डायरेक्टली खाली 7 घेणार, कारण इथं काहीच नाही, तर त्यामुळे 7 डायरेक्टली खाली आला। त्यानंतर इथं आपल्याला आता वजाबाकी करायची, 9तून 9 गेले, 0 राहिले। त्यानंतर पुढे जर विचार केला इथं 8 आहे, इथं 7 आहे, 8तून 7 गेले, किती राहिले 1 राहिला। त्यानंतर 3 आहे तसं आपण इथे खाली घेतला। तर अशा प्रकारची आपण वजाबाकी केली सिंपल, आणि प्रश्नाचं उत्तर हे मिळालं आहे। तर बघा पर्यायामध्ये कुठे दिसत आहे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला हे उत्तर बघण्यासाठी भेटत आहे। असा हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता। समजलं कशा प्रकारचं सोडवलं, काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन। तर बघा आता पुढील प्रश्न काय दिलेला आहे, आपल्याला इथं 9चा वर्ग दिलाय, 3चा वर्ग दिलेला आहे। असा वर्ग म्हणजे आपल्याला काय असतो, 9 गुणिले 2 असतं, बरं 9 गुणिले 9 असतं, अशा प्रकारचं आपल्याला सोडवायचं असतं। 2चा वर्ग म्हणजे काय, 2 गुणिले 2 अशा प्रकारचं। आता 9चा वर्ग दिलाय म्हणजे 9 गुणिले 9, जर आता 3चा वर्ग म्हटलेला आहे, बघा इथं 3चा वर्ग म्हटलेला आहे, म्हणजे 3 गुणिले 3। ठीक आहे, घन जर असतं इथं 2 दिलेलं आहे। ठीक आहे, जर इथं 3 असतं तर 3 गुणिले 3 गुणिले 3 अशा प्रकारचं तुम्हाला हे सोडवायचं असतं। आता हे तर तुम्हाला माहिती आहे, सांगायचं गरज नाहीये, परंतु पुन्हा एकदा रिव्हिजन करण्यासाठी सांगत आहे। आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, 9चा वर्ग दिलेला आहे आणि 3चा वर्ग दिलाय, आणि त्याचं उत्तर आपल्याला सांगायचंय। 9चा वर्ग प्लस 3चा वर्ग, आता 9चा वर्ग किती येतो सांगा बरं, 9 9 81, म्हणजेच 9 गुणिले 9। आता 9चा वर्ग किती येतो, 9 9 81 बरोबर, आणि 3चा वर्ग 3 गुणिले 3, 3 त्रिक 9। आता 81 प्लस 9 किती होतात, 81 प्लस 9 किती होतात, 90 होतात, कारण इथं प्लस करायचंय। जर उत्तर म्हटलं तर इथं बघा 9 9 81 प्लस आहे, तसंच आपण इथं प्लस म्हणजेच आपली बेरीज। त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथे 3 दिलेला आहे, 3चा वर्ग 9, आणि यांची बेरीज केल्यानंतर किती येतं, 90 उत्तर येतं, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 90। अशा प्रकारचं हे तुम्हाला सोडवायचं होतं मित्रांनो। पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती देत आहे। आपण पोलीस पाटील या पदासाठी काही महत्त्वाच्या नोट्स काढल्यात, त्या नोट्स बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे, जेणेकरून पोलीस पाटील या पदाची तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे। यामध्ये पोलीस पाटील या पदासाठी जसा अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाला अनुसरून आपण या सर्व नोट्स काढल्यात। जर विचार केला नोटिफिकेशन मध्ये आपल्याला अभ्यास दिलाय सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी, अशा प्रकारचे आपल्याला 4 ते 5 विषयांवरती प्रश्न विचारले जाणार। एकूण लेखी परीक्षेसाठी 80 आपल्याला प्रश्न असणार, 80 गुणांसाठी पोलीस पाटील या पदासाठी। त्याच प्रकारे आपण या सर्व नोट्स बनवल्यात, नोट्स तुम्हाला दाखवून घेतो आणि त्यानंतर नोट्स कशा भेटणार त्याविषयी माहिती देणार आहे। बघा यामध्ये पोलीस पाटलाच्या पदाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे, पोलीस पाटील पदाविषयी माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार, पोलीस पाटलाचे कर्तव्य, पोलीस पाटलाचे जे पण नियम वगैरे असतील ते सर्व काही तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो। ठीक आहे, हे पहिलं PDF झालं। त्यानंतर दुसरं PDF मध्ये तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटणार आहे।
पुढे जर विचार केला तर आपल्याला जिल्ह्यानुसार माहिती मिळणं आवश्यक असणार आहे। यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची आपण सेपरेट माहिती काढलेली, जसे की नाशिक जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर नाशिक जिल्ह्याची माहिती, दुसऱ्या जिल्ह्यासाठी जर धुळे जिल्ह्यासाठी भरला असेल तर धुळे जिल्ह्याची माहिती बघा, अशा प्रकारची धुळे जिल्ह्याविषयी माहिती आपण काढली आणि बाकी सर्व जिल्ह्यांसाठी आपण सेपरेट माहिती काढलेली मित्रांनो। हे दुसरं PDF तुम्हाला भेटणार आहे, त्यासोबत मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला अशा प्रकारच्या भेटणार आहे। त्यासोबत आपल्याला जेवढ्या पण जिल्ह्यांच्या आपल्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सुद्धा दिल्या जाणार आहेत मित्रांनो। हे बघा, अशा प्रकारच्या मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला यासोबत भेटणार आहे। पुढे अजून विचार केला तर गणित बुद्धिमत्तेचंही आपण पोलीस पाटील या पदासाठी अशा प्रकारच्या नोट्स काढल्यात बघा। हे सर्व स्पष्टीकरणासोबत तुम्हाला सोडून दिले मित्रांनो, ठीक आहे। अशा प्रकारचं सर्व स्पष्टीकरणासोबत हे स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जाणार आहे। पोलीस पाटील या पदासाठी कोणकोणते प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे असतात, सर्व स्पष्टीकरणासोबत या आपण गणित बुद्धिमत्तेच्या नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो। पुढे जर अजून विचार केला तर जीके साठी अशा प्रकारचे आपण काही प्रश्नसंच तयार केलेत ते तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। जीके साठी एकूण 25 ते 30 प्रश्नसंच आपण बनवून घेतलेत, ते सर्व तुम्हाला या नोट्स मध्ये बघण्यासाठी भेटणार आहे आणि इतर माहितींचाही भरपूर समावेश असणार आहे। तर असं जर विचार केला तर आपण पोलीस पाटील या पदासाठी आतापर्यंत 7 ते 8 PDF बनवलेत। किती? 7 ते 8 PDF हे अभ्यासासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहेत। तर तुम्हाला या सर्वांविषयी माहिती समजून आली, या नोट्स बद्दल माहिती समजून आली। आता या सर्व नोट्स तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी आपण एकदा पेमेंट ठेवलेलं 199 रुपयाचं, ठीक आहे। त्यासाठी तुम्हाला 199 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला हे सर्व काही भेटणार आहे माझ्याकडून, ठीक आहे। मी स्पेशल हे पोलीस पाटील या पदासाठी सर्व काही स्टडी मटेरियल बनवलेलं आहे। 199 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे 96 65 18 17 69 या मोबाईलच्या फोनपे किंवा गुगल पेच्या अकाउंटवरती, ठीक आहे। 199 रुपयाचं पेमेंट करायचं 96 65 18 17 69 या नंबरवरती। पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती। त्यानंतर तुम्ही जेव्हा पेमेंटचा स्क्रीनशॉट या नंबरवरती पाठवता त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व जे आपण PDF तयार केलेत, या ज्या नोट्स तयार केल्यात IMP महत्त्वाच्या नोट्स अभ्यासक्रमानुसार, हे सर्व काही तुम्हाला दिले जाणार आहे व्हॉट्सअपवरती PDFच्या स्वरूपामध्ये, ठीक आहे। PDFच्या स्वरूपामध्ये क्वालिटी बेस्ट असणार आहे, तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल अशा प्रकारच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला या नोट्स भेटणार आहे। आपल्याला फक्त 199 मध्ये हे सर्वच्या सर्व काही भेटणार आहे। 7 ते 8 PDF आणि डेली आपण जे पण व्हिडिओ टाकत असतो, जसे की आता आपण प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत, ही सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी, एक्स्ट्रा क्वेश्चन मिळवण्यासाठी आणि सरावासाठी हे सर्व प्रश्नपत्रिका वगैरे तुम्हाला पुन्हा त्या नोट्समध्ये दिल्या जात असतात रोजच्या रोज मित्रांनो। त्यासाठी तुमच्यासाठी या नोट्स खूपच कामी येणार आहे। या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका त्या नोट्स सोबत तुम्हाला दिल्या जात असतात मित्रांनो, प्रॅक्टिस करण्यासाठी, ठीक आहे। तर त्यासाठी आपल्या नोट्स खूपच महत्त्वाच्या असणार आहे पोलीस पाटील या पदासाठी। तर नोट्स घेण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगितलं 96 65 18 17 69 या फोनच्या फोनपे किंवा गुगल पेच्या अकाउंटवरती तुम्हाला पेमेंट करायचे आणि स्क्रीनशॉट तुम्हाला 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती सेंड करायचे। त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व काही सेंड केलं जाईल मित्रांनो। बघा, पुढील प्रश्न काय दिलेला आहे, एका डब्यात 1 रुपया 2 रुपया 5 रुपया 10 रुपया हे सर्व समान नाणी आहेत आणि त्यांची किंमत 450 रुपये आहे। तर त्या डब्यात एकूण किती नाणी असतील ते तुम्हाला विचारले। आता इथं 4 आपल्याला वेगवेगळी नाणी बघण्यासाठी भेटत आहे। यामध्ये 1 रुपया झालं, 2 रुपया झालं, 5 रुपया झालं, 10 रुपया झालं। तर हे समान नाणी आहेत। आता हे समान नाणी किती असतील ते तुम्हाला ओळखायचं आहे, कितीची नाणी असणार आहे। जर विचार केला तर आपण डायरेक्टली 4 ना या सर्व संख्यांनी भाग देऊन बघूया। इथं 4 ने दिलं तर 22.5 उत्तर येतं। तर हे तर होणार नाही कारण याचे समान भागच होत नाही। 4 आपल्याला नाणी वेगवेगळी बघण्यासाठी भेटत आहे, 1 2 आणि 5 आणि 10 हे 4 वेगवेगळी नाणी आहेत। तर 4 ने भाग दिला तर याला भाग जात नाही, याला भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही। याला जर 4 ने भाग दिला तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं 20 आणि याला जर 4 ने भाग दिला तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं 25। आता म्हणजे आपल्याला काय समजतं, या दोन्हींपैकीच हे उत्तर असणार आहे। तर चला आता कॅल्क्युलेशन करून बघूया। आता 1 रुपयाची समजा आपण 20 नाणी घेतली तर 1 रुपयाची 20 नाणी घेतली तर किती रुपये होणार, 20 रुपये। 2 रुपयाची 20 नाणी घेतली तर किती होणार, 40 रुपये, बरोबर। आणि तशाच प्रकारचे 5 रुपयाची जर 20 नाणी घेतली तर किती होणार सांगा बरं, 100 रुपये होणार, बरोबर। आणि त्यानंतर 10 रुपयाची जर आपण 20 नाणी घेतली, आता सर्वात पहिल्यांदा 10 रुपयाची आपण किती नाणी घेणार, 20 नाणी, तर किती होणार 200 रुपये, ठीक आहे। अशा प्रकारचं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, मग यांची बेरीज केल्यानंतर हे 200 100 300 झाले, त्यानंतर 340 50 60 म्हणजे 360 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं। तर एकूण किती आहे आपल्याला इथं यायला पाहिजे 450, तर हे होईल का, नाही होत, ठीक आहे। तर चला आता आपण 25 ची नाणी घेऊन बघूया कारण इथं 25 नाही इथं भाग गेलेला आहे, ठीक आहे। तर 25 घेऊया, तर इथं 25 1 रुपयाची जर 25 नाणी घेतलं तर 25
25 आपले रुपये होतील. त्यानंतर 2 रुपयाची 25 नाणी घेतली तर किती होणार सांगा बरं. 2 रुपयाची 25 घेतली तर 50 आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार. त्याच प्रकारे 5 रुपयाची 25 नाणी घेतली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार 125. आणि त्यानंतर 10 रुपयाची जर आपण अशाच प्रकारची 25 नाणी घेतली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार 250. आता यांची बेरीज केली तर प्रश्नाचं उत्तर येतं 450. म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. बरोबर. म्हणजेच प्रत्येक जे नाणं आहे ते समान असणं गरजेचं आहे. आपल्याला समान नाणी म्हटलेलं इथं. त्यामुळे सर्व जेवढे पण आहे 1 रुपया 2 रुपया 5 रुपया यांची जेव्हा 25 25 25 एवढी नाणी घेतली जातील तेव्हा 450 रुपये इथं होतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 100. एकूण 100 नाणी असणार आहे त्या डब्यामध्ये आणि त्यांची समान नाणी आपल्याला अशा प्रकारची 25 25 बघण्यासाठी भेटून जातील. समजला हा प्रश्न आपण कसा सोडवला. व्यवस्थित समजला नसेल तर थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि त्यानंतर पुन्हा बघा, व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला प्रत्येक एक जे नाणे ते 25 25 बघण्यासाठी भेटून जातील. 1 रुपयाची 25 नाणं, 2 रुपयाची 25 नाणी, 5 रुपयाची 25, 10 रुपयाची 25, टोटल आपलं कॅल्क्युलेशन येतं 450 आणि अशा प्रकारची 100 नाणी आहेत. ठीक आहे, समजलं. चला पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, एका दुकानदाराने 5 वस्तूंच्या खरेदीवर एक वस्तू मोफत दिली तर आपल्याला विचारलंय शेकडा किती टक्के सूट दिली असं आपल्याला विचारलंय. तर आपल्याला प्रश्न वाचल्या समजतोय. आपल्याला 5 ने जर इथं भाग दिला तर डायरेक्टली इथं 20 उत्तर येतं. तर अशा प्रकारचं आपल्या प्रश्नाचं 20 उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन सुद्धा करण्याची गरज नाहीये. पुढे बघा, एका सांकेतिक भाषेत इथं DEF असा लिहिला, त्यानंतर आपल्याला दिले त्या सांकेतिक भाषेत GHI अशा प्रकारचा लिहिला तर आपल्याला MNO हा कसा लिहिला जाईल ते सांगायचं आहे. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे. जर विचार केला तर ABCDच्या क्रमाने आपल्याला हे सोडवावं लागणार आहे. मागील भागामध्ये आपण बघितलं तर पटकन मी ABCD काढून घेतो. तर बघा, अशा प्रकारची ABCD आता काढून घेतलेली आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे DEF म्हटलेलं आहे. बरोबर. आता D किती नंबरला आहे. आता आपल्याला ही ABCD काढल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 त्यानंतर 14 15 16 17 अशा प्रकारची जे नाव आहे म्हणजे कोणतं अक्षर किती नंबरला येतं ते आपल्याला अशा प्रकारचे हे नंबर आपल्याला देत चालायचे. ठीक आहे. आणि यावरतून हे आपल्याला सोडवायचे. हे त्यानंतर 15 16 आणि 17 अशा प्रकारचं. पुढे आपण डायरेक्टली इथं 26 पर्यंत हे काढू शकता. आता काय म्हटलेलं आहे DEF. आता D किती नंबरला आहे 4 नंबरला. म्हणजे D वरतून इथं 4 आला. E किती नंबरला आहे 5 नंबरला. बघा E 5 नंबरला आहे. त्यानंतर F म्हटलं तर F 6 नंबरला आहे. म्हणजे यावरतून इथं 456 आलेलं आपल्याला बघण्यासाठी भेटेल. तर यावरतून हे कसं आलं ते तुम्हाला समजलं. त्याच प्रकारे जर विचार केला GHI दिलेला आहे तर G 7 नंबरला असेल. बघा G 7 नंबरला आहे. बरोबर. त्यानंतर जर विचार केला तर H 8 नंबरला आहे. बरोबर. आणि 9 नंबरला काय आहे I आहे. बरोबर. तर अशा I 9 नंबरला आहे अशा प्रकारचं. आता हे कसं आलं त्यावरतूनच आपल्याला हे काढायचंय. तर हे जर म्हटलं तर इथं M दिलेलं आहे. बरोबर. आता M जर विचार केला तर M इथे दिलेला आहे 13 नंबरला. त्यानंतर पुढे N किती नंबरला दिलेला आहे 14 नंबरला. पुढे जर विचार केला O किती नंबरला दिलाय 15 नंबरला. तर 13 14 15 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. तर बघा 13 14 15 ऑप्शन क्रमांक C आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. तर अशा प्रकारचं आपल्याला हे सोडवायचं होतं. एकदम सोपे प्रश्न असतात. फक्त आपल्याला जी ट्रिक असते सोडवण्याची ती माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणत्या प्रकारचं उदाहरण आलं तर ते तुम्ही आरामशीर सोडू शकता. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला तुम्ही विसरू नका मित्रांनो. चला पुढील प्रश्न आपण बघूया. खूपच महत्त्वाचे प्रश्न उत्तर आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे. पुढील प्रश्न काय दिलेला आहे. वर्षाकडे 36 खेळणी आहे. आपण लगेच नोट करून घेणार. इथं वर्षा नोट केलं. वर्षाकडे किती खेळणी आहे 36 खेळणी आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलेलं आहे वर्षापेक्षा सरिताकडे 5 खेळणी कमी आहेत. आता इथं सरिता घेऊ. सरिता किती खेळणी वर्षापेक्षा 5 कमी म्हणजे 36 - 5 किती झाले. मग सरिताकडे किती खेळणी असणार 31 खेळणी असणार. बरोबर. समजलं मांडणी कशी केली. त्यानंतर दीपाकडे सरितापेक्षा 8 खेळणी जास्त आहे. आता इथं दीपा घेतलं. सरिता किती खेळणी 31 खेळणी आणि सरिता पेक्षा इथं आपल्याला किती जास्त बघण्यासाठी भेटलेले आहेत 8 म्हणजे 31 + 8 किती झाले 39. आणि आपल्याला पुढे काय विचारलंय सर्वात जास्त खेळणी कोणाकडे आहे. तर दीपाकडे सर्व जर खेळणी कॅल्क्युलेट केली तर 39 खेळणी आहेत. वर्षाकडे 36 हिच्याकडे सरिताकडे 31 म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे दीपा. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. दीपाकडे सर्वात जास्त खेळणी असणार आहे. समजलं हे प्रश्न आपण कसे सोडवले. तर आपण जशी मांडणी करतो ते आपण जसा प्रश्न वाचतो तशा प्रकारची व्यवस्थित मांडणी करायची आणि त्यानंतर आपल्याला हे सोडवायचं असतं. पुढील आपल्याला प्रश्न विचारलाय खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे. तर मित्रांनो लीप वर्ष कसं ओळखायचं. आपल्याला हे जे मागील इथं 2 संख्या दिलेल्या असतात वर्षाच्या
त्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो तर ते लीप वर्ष असतो। जर 22ला म्हटलं तर 22ला जातो का, तर 22ला नाही जात। 18ला जातो का सांग बरं, तर 18ला पण नाही जाणार। ठीक आहे, पुढे जर विचार केला 48 तर 48ला जातो बरोबर, 4 10 40 आणि जर विचार केला 12ने आपल्याला 48ला पूर्ण भाग गेलेला बघण्यासाठी भेटतो। तर त्यामुळे हे लीप वर्ष झालं। ज्या संख्येच्या जे एककी स्थानी 2 संख्या असतील त्यांना 4ने पूर्ण भाग जातो। पुढे आपल्याला पोलीस पाटलाचे निवृत्तीचे वय विचारले होते 60 वर्ष असणार आहे। त्यानंतर अशा प्रकारचे हे सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासोबत जो आपला पहिला भाग होता त्यामध्ये सोडून घेतलेले आहेत मित्रांनो। सर्व काही प्रश्न यामधील आपण बघितलेले आहेत। बघा अशा प्रकारचे या भागामध्ये ही प्रश्नपत्रिका आपली सोडवायची राहिली होती। आणि त्यानंतर पुढे बघा, पुढे जर विचार केला तर अजून एक प्रश्न इथं आलेला आहे बघा, प्रश्न कसा दिलाय तर यामध्ये आपल्याला गाळलेल्या जागी कोणती संख्या येईल ते सांगायचे। इथं बघा 1 दिलाय, त्यानंतर इथं आपल्याला 4 दिलाय, 9 दिलाय, 25 दिलाय, तर इथे काय येईल तर इथं आपल्याला काय दिले माहिती का, इथे 1चा वर्ग दिलाय। 1चा वर्ग 1च असतो म्हणजे 1 गुणिले 1 1च असतं। त्यानंतर इथं 2चा वर्ग घेतलाय म्हणजे 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 किती झालं 4 झालं। त्यानंतर 3चा वर्ग घेतलाय, 3 गुणिले 3 किती झालं 9 घेतलं। तर आता आपल्याला कितीचं घ्यावं लागणार, 4 गुणिले 4 घ्यावं लागणार आहे म्हणजे 4 चौक 16, 16 आपल्या या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार। आणि पुढे आपल्याला जर विचार केला तर 5 गुणिले 5 25 आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढे दिलेलं आहे। अशा प्रकारचं इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे। सर्वात पहिल्यांदा 1 गुणिले 1 घेतलं, 2 गुणिले 2 घेतलं, 3 गुणिले 3 घेतलं आणि पुढे आपल्याला 4चं काढायचं होतं म्हणजे 4 गुणिले 4 किती होतात आपलं 16 प्रश्नाचं योग्य उत्तर असणार। समजलं आपण हे प्रश्नाला कसं सोडवलं, तर अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात। बाकी जर म्हटलं तर हे जीकेचे प्रश्न आपण ऑलरेडी सोडवलेले आहेत। पुढे बघा एखादा गणिताचा प्रश्न दिसतोय का बघूया, तर बघा यामध्ये बाकीचे हे सर्व जीकेचे प्रश्न आपण ऑलरेडी सोडून घेतलेले आहेत। आपण जे मागील भाग बघितले त्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता। बाकीचे आपण ऑलरेडी हे सर्व सोडून घेतलेले आहेत। तर बघा अशाच प्रकारचा अजून एक पुढील प्रश्न गवसलाय दुसऱ्या प्रश्न पत्रिकेमध्ये। आता हा प्रश्न सोडूया आणि बाकीचे प्रश्न राहिलेले आपण पुढील भागामध्ये बघूया। बघा इथं काय म्हटलेलं आहे, इथं आपल्याला 6 दिले, 12 दिले, 36 दिले आणि 144 दिले। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय कसं काढायचं, तर याच टाईपचा प्रश्न आहे, त्यामुळे आपण याही प्रश्नपत्रिकेमधील हा प्रश्न सोडून घेऊया। इथं 6 गुणिले 2 जर केलं म्हणजे 6ला 2 ने गुणलं। सर्वात पहिल्यांदा इथं 6 संख्या दिलेले आहे, इथं 6 गुणिले 2 केले, 6 गुणिले 2 केले, त्यानंतर किती आलं 12 आलं बरोबर की, गुणाकार केला इथं। त्यानंतर 12 गुणिले 3 केला, आता 12 गुणिले 3 1 ने इथं गुणाकार वाढवत चालाय। ठीक आहे, आता 12 गुणिले जर 3 केलं, 12 गुणिले 3 तर किती येतं 36 येतं बरोबर, 36 आलं म्हणजेच इथं आपलं 12 आलं, त्यानंतर इथं 36 आलं म्हणजे 36 कसं आलं, आता 36 इथं आले, 36 गुणिले आता त्यांनी किती केले सांगा बरं, 36 गुणिले 4 केले मित्रांनो। 36 गुणिले 4 केल्यानंतर 144 प्रश्नाचं उत्तर येतं जे की तुम्हाला पुढे दिसत असेल। आता 144 आलं, 144ला आपल्याला कितना गुणाकार करावा लागणार आहे, सर्वात पहिल्यांदा 2 ना केला, 3 ने केला, 4 ने केला, आता 5 ने करावं लागणार आहे। ठीक आहे, 144 गुणिले 5 केलं तर आपलं 720 उत्तर येतं, किती 720 म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात मित्रांनो। तर हे प्रश्न जे आहेत ते तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे। त्यासाठी जे आपण नोट्स काढल्यात ते तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे। या नंबरवरती तुम्ही संपर्क करून त्या नोट्स लगेच घेऊ शकता। तुम्ही याच नंबरवरती पेमेंट केला आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवला तरी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये त्या नोट्स भेटून जातील। प्रॅक्टिस करण्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे। तर त्यासाठी वारंवार सांगतोय, प्रॅक्टिस करण्यासाठी त्या नोट्स महत्त्वाचे असणार आहे, ते तुम्ही खरेदी करू शकता। चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राइब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।